महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघाताने दुःखद निधन झालं आणि आपल्या परिवाराचे त्यांच्यासोबत अतिशय घनिष्ठ संबंध होते, त्यावरती काय पहिली प्रतिक्रिया? बुलढाणा परिवाराचे स्नेही व मार्गदर्शक सन्माननीय अजितदादा यांचे आज सकाळी एका अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले. हे ऐकून महाराष्ट्रामध्ये कोणाला या गोष्टीचा विश्वास बसत नव्हता. झालेली दुःखद घटना कल्पनाशक्तीच्या बाहेरची आहे. महाराष्ट्राला या दुःखातून बाहेर निघायला कदाचित 2-3 वर्ष लागतील. महाराष्ट्रातील एक अतिशय धुरंधर, शब्द पाळणारे आणि त्वरित निर्णय घेणारे अजितदादा यांच्यासारखं कोणीच नाही आहे. आणि त्यांच्या परखड स्वभावामुळे, अचूक आणि त्वरित निर्णय घेण्याच्या सवयीमुळे ते महाराष्ट्रामध्ये फार लोकप्रिय होते. फार मोठा कार्यकर्त्यांचा समूह त्यांच्यासोबत होता. नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस ते बुलढाण्यात आले, त्यावेळेस त्यांच्यासोबत राहण्याचा योग आला. 4 दिवसापूर्वीच त्यांचा मला फोन आला होता. जळगाव खानदेश येथील जे राष्ट्रवादीचे जे कार्यालय आहे त्या जागेमध्ये काही डिस्प्यूट आहे. ते डिस्प्यूट मिटवण्याबाबतीमध्ये त्यांनी मला सांगितलं की तुम्ही यामध्ये पुढाकार घ्या, मुंबईला या आणि तो एकदाचा डिस्प्यूट मिटवून द्या. 4 दिवसापूर्वी ज्या दादांशी माझं बोलणं झालं त्यांच्याबद्दल आज असं ऐकावं लागेल, खरोखरी मनाला न पडणारी गोष्ट आहे. मी आमचा बुलढाणा परिवार, चांडक परिवारातर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. आज आपले सर्व शाखा बंद ठेवलेल्या आहेत. हो, आज आमच्या सर्व शाखा बंद आहेत.